डॅम कसं आहे ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये. ओके, हा त्याचा काय क्रॉस सेक्शन. ओके, हा काय क्रॉस सेक्शन आणि या शेप मध्ये काय असतं डॅम असतो. ओके, तर हा डॅम जो आहे तो इथं का कन्स्ट्रक्ट करतात, म्हणजे अर्थ डॅमच का कन्स्ट्रक्ट करतात, तर सगळ्यात महत्वाचं रिझन काय की त्या ठिकाणी जिथं आपल्याला डॅम कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या लोकेशनला तिथली सॉइल एवढी स्ट्रॉंग नाहीये की जे मेसनरी स्ट्रक्चरचा लोड बिअर करू शकेल. जसं की आपण ग्रॅव्हिटी डॅम कन्स्ट्रक्ट करतो तर त्या ग्रॅव्हिटी डॅमचा लोड सहन करू शकेल एवढी तिथली सॉइल किंवा रॉक स्ट्रॉंग नाहीये, किंवा जो काही रॉक आहे तो एकदम खोलवर आहे, त्याची डेप्थ खूप खाली आहे. असं जर असेल तर आपण हा अर्थ डॅम कन्स्ट्रक्ट करतो. ओके, आता बघा या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा अर्थ डॅम असतो. हा तुमचा अर्थ डॅम आणि हे तुमचे रिझर्वायर. ओके, जिथे की पाणी स्टोअर झालेलं आहे, हा तुमचा रिझर्वायर आणि हा अर्थ डॅम. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. ओके, earthen dams are relatively smaller in height and broad at the base. ओके, आता ह्याची हाईट जी आहे ती काय आहे स्मॉल आहे, जसं की तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता याची हाईट स्मॉल आहे. जसं की आपण ग्रॅव्हिटी डॅम कन्स्ट्रक्ट करत होतो किंवा बट्रेस डॅम, आर्च डॅम, ह्याची जी काही उंची आहे ती किती आहे जास्त आहे. त्या त्या टाईपनुसार त्याची उंची जास्त आहे, पण ॲज कम्पेअर टू दॅट टाईप ऑफ डॅम दिस इज अ व्हेरी लो हाईट डॅम. ओके, अर्थ डॅमची उंची कशी आहे लहान आहे. ओके, म्हणजे बघा आणि याचा बेस जो आहे तो एकदम ब्रॉड आहे, मोठा आहे. या पद्धतीने आपण अर्थ डॅम कन्स्ट्रक्ट करतो. दे आर मेनली बिल्ट विथ क्ले, सॅन्ड अँड ग्रॅव्हल, हेन्स दे आर ऑल्सो नोन ॲज अर्थ फिल डॅम और रॉक फिल डॅम. आता हे कशाने कन्स्ट्रक्ट करतात, तर पहिली गोष्ट काय क्ले, सँड अँड ग्रॅव्हल, जे दगड आहेत किंवा आपली सँड आहे, वाळू आहे किंवा क्ले जी सॉइल अवेलेबल आहे, माती. येस सर एक मिनिट, येस एकच मिनिट, एक इन्स्ट्रक्शन देतो. ओके सर, नो प्रॉब्लेम. रोल नंबर 16 सानिका, त्यानंतर रोल नंबर 26 देवकी, येस सर. आणि रोल नंबर 48 श्रीधर. हॅलो, 4 वाजता मला कॉल करा. ओके सर. ओके सर. झालं सर. ओके ओके, थँक्स. ओके, तर हे मेनली कशाने कन्स्ट्रक्ट करतात, तर माती, वाळू आणि जे काही दगड म्हणजे मोठमोठे दगड असतात, ग्रॅव्हल आपण म्हणतो त्याला, तुकडे, तर यापासून हा डॅम कन्स्ट्रक्ट करतात. ओके, म्हणून याला काय म्हटलं जातं अर्थ फिल डॅम और रॉक फिल डॅम. ओके, हे समजले तुम्हाला अर्थ डॅम? येस सर. Okay. Maybe in exam they will ask like explain any one type of dam or explain types of dam. जर कुठला जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. दिस इज अ लास्ट टाइप ऑफ डॅम. ओके, फर्स्ट व्हॉट वी सी ग्रॅव्हिटी डॅम, देन बट्रेस डॅम, देन आर्च डॅम, अँड दिस इज अर्थ डॅम. ओके, आणि याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आपण मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, that point will be covered. Okay, please write down this. This is last type of dam. Please draw diagram also. Be fast, we have to cover a lot of syllabus.
or Yes, sir. next point, that is modes of transportation. In that roadways, we seen that we have to learn next modes of transportation, that is railway, airways, waterways. Okay, so in that modes of transportation, landways, airways and waterways, three types of ways are there. In that landways, two ways are there, roadways and railways. We seen that roadways. Okay, we have to see railways, airways and waterways. First, we'll see waterways. Waterways, historically, societies have always located near water due to partly to fact that water enables more efficient travel compared to going over land. Waterways are critically important to the transportation of people and goods throughout the world. Okay, आता बघा, जे की तुम्ही पहिल्या संस्कृती बघितलेल्या आहेत, हडप्पा संस्कृती असेल किंवा मोहेंजोदडो असेल, अशा प्रकारच्या ज्या संस्कृती आहेत किंवा अशा प्रकारच्या वसाहती वसल्या, त्या कुठं वसल्या की जिथं पाणी आहे तिथंच. का तिथं वसल्या, तर पाणी हे सगळ्यात इम्पॉर्टंट. विदाउट वॉटर वी कांट इमॅजिन अवर लाईफ. पण त्यातल्या त्यात पाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन साठी सुद्धा खूप उपयोगाचं आहे. का उपयोगाचं आहे, तर तिथं कुठल्याही प्रकारचा मार्ग आपल्याला क्रिएट करायला लागत नाही, कुठल्याही प्रकारचा मार्ग बनवायला लागत नाही. ओके, त्या पाण्याचा यूज करून आपण त्याच्यावरून ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. तुम्ही बघितलं किती मोठमोठी जहाजं असतात. तर काही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आपण मॅन, मटेरियल, गुड्स काही आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. ओके, आणि हा मार्ग इफिशियंट आहे कम्पेअर टू अदर वेज. ओके, वॉटरवे हा सगळ्यात इफिशियंट मार्ग का आहे, तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मार्ग क्रिएट करत, ते ऑलरेडी नॅचरली अवेलेबल असतात. ओके, waterways are critically important to the transportation of people and goods throughout the world. म्हणजे काय, तर सध्या आपण जास्तीत जास्त जे काही ट्रान्सपोर्टेशन करतो, मध्ये इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट असेल किंवा तुमचं देशांतर्गत ट्रान्सपोर्टेशन असेल, तर हे सगळं जे ट्रान्सपोर्टेशन आहे, तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट जे करता, हे जास्तीत जास्त कुठून केलं जातं, वॉटरवेज थ्रू. ओके, the complex network of connections between coastal ports, inland ports, rail, air and truck routes form a foundation of material economic wealth worldwide. The transportation by the water is the slowest among the four modes, but it needs the minimum energy to haul a unit load through a unit distance. Okay, आता बघा, हे जे सगळे मार्ग आहेत, कुठले मार्ग, रोडवे असेल, एअरवे असेल, रेल्वे असेल आणि वॉटरवेज असेल, या चार मार्गापैकी सगळ्यात स्लो मार्ग कुठला असेल तर तो आहे वॉटरवे. पण हा सगळ्यात एफिशियंट का आहे, तर एखादी जहाज किंवा एखादी बोट ओढण्यासाठी जे एनर्जी लागते ती मिनिमम लागते ॲज कम्पेअर टू अदर वेज. ओके, जे बाकीचे वेज आहेत त्याच्यापेक्षा याच्यामध्ये एनर्जी कमी लागते. जर आपण युनिट लोड आणि युनिट डिस्टन्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये लागणारी एनर्जी ही इतर मार्गांच्या एनर्जीपेक्षा कमी आहे. त्यामुळे हा सगळ्यात इफिशियंट मार्ग आहे. ओके, advantages of water transport. It is a relatively economical mode of transport for bulky and heavy goods. It is safe mode of transport with respect to occurrence of accident. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, जे की तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपोर्ट करायचं असतं, मग तुमचे कुठल्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन असेल, तुमचं ऑइल ट्रान्सपोर्ट असेल, आता तुम्ही बघितलं असेल कितीतरी मोठमोठ्या जहाजा क्रूड ऑइल घेऊन जातात.
क्रूड ऑइल असेल किंवा तुमच्या बाकीचं कुठलंही मटेरियल असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं मटेरियल असेल, किंवा हेवी गुड्स असेल, मोठमोठ्या मशिनरी असतील, कार्स असतील, जर हे तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय की आणि सगळ्यात इकॉनॉमिकल जर कुठला वेज पडत असेल तर तो आहे वॉटर. ओके, आणि हा वे इकॉनॉमिकल आहे, पण दुसरी गोष्ट काय आहे की हा सेफ पण आहे. आता बाकीच्या वेजची कम्पॅरिझन केलं, एअरवेज म्हणा किंवा रोडवेज म्हणा किंवा रेल्वेज म्हणा, याच्यामध्ये ऍक्सिडेंटची शक्यता असते. रोडवेज तर तुम्ही बघितलं की किती प्रमाणात ऍक्सिडेंट होतात दररोज. जर तुम्ही भारताचा विचार केला तर किती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात. त्या कम्पॅरिझन मध्ये याच्यामध्ये ऍक्सिडेंट होण्याची शक्यता कमी असते. ओके, ऍडव्हान्टेजेस ऑफ water transport. The cost of maintaining and constructing routes is very low as most of them are naturally made. Okay, आता बघा याच्यामध्ये जे काय कॉस्ट आहे ना रूट कन्स्ट्रक्ट करायला, ती एकदम मिनिमम आहे किंवा लो आहे. का लो आहे तर हे नॅचरली मेड असतात आणि नॅचरली पहिल्यापासून अवेलेबल असतात. पण काही काही ठिकाणी आपण बनवतो की आर्टिफिशियल कॅनॉल वगैरे आपण बनवतो, जसं की पनामा कॅनॉल वगैरे तुम्ही ऐकून असाल. तर अशा प्रकारचे आर्टिफिशियल कॅनॉल बनवतो ज्यातून आपण नेव्हिगेशन करू शकू. ओके, इट प्रमोट्स इंटरनॅशनल ट्रेड. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय की इट प्रमोट्स इंटरनॅशनल ट्रेड. आता जेवढे काही इंटरनॅशनल ट्रेड होतात, जास्तीत जास्त इंटरनॅशनल ट्रेड हे फक्त समुद्र मार्गाने होतात, म्हणजे वॉटरवेजने होतात. ओके, आता हे झाले ऍडव्हान्टेजेस. नेक्स्ट, दॅट इज लिमिटेशन ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट. द डेप्थ अँड नेव्हिगेबिलिटी ऑफ रिव्हर्स अँड कॅनॉल व्हॅरी अँड दस इफेक्ट ऑपरेशन्स ऑफ डिफरंट ट्रान्सपोर्ट वेसल्स. ओके, अफेक्ट ऑपरेशन्स ऑफ डिफरंट ट्रान्सपोर्ट वेसल्स. आता इथं बघा, डेप्थ ऑफ नेव्हिगेबिलिटी ऑफ रिव्हर्स अँड कॅनॉल्स. आता जे की रिव्हर किंवा कॅनॉल आहे याची डेप्थ ही व्हॅरी होते, त्यामुळे इथं मोठमोठ्या जहाजा आपण ट्रान्सपोर्ट करू शकत नाही किंवा जहाजांनी कुठल्याही प्रकारचं मटेरियल ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, कारण का यांची जी डेप्थ आहे ती व्हॅरी होते. आता समुद्रामध्ये जी जेवढी डेप्थ असते पाण्याची तेवढी रिव्हर मध्ये किंवा कॅनॉल मध्ये नसते, त्यामुळे जास्तीत जास्त ऑपरेशन आपण कुठं करतो, सी मध्ये करतो, समुद्रामध्ये करतो. पण जे कॅनॉल मधून किंवा रिव्हर मधून जर आपल्याला नेव्हिगेशन करायचं असेल, ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल, तर त्याचा अफेक्ट होतो डायरेक्ट मोठ्या जहाजांवरती, तिथं आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकत. ओके, इट इज स्लो मुव्हिंग मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अँड देअरफॉर नॉट सुटेबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ पेरिशेबल गुड्स. ओके, आता बघा हा एकदम स्लो मोड आहे कम्पेअर टू अदर ट्रान्सपोर्ट वेज. हा काय एकदम स्लो मोड आहे, त्यामुळे काय होतं की नाशवंत पदार्थ जे पेरिशेबल गुड्स आहेत, नाशवंत म्हणजे तुमचं फळभाज्या असतील किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील, अशा प्रकारचा नाशवंत जो माल आहे, जो डेली कंझ्युम केला पाहिजे असा माल, तो आपण असे ज्या वस्तू आहेत त्या आपण ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, कारण का हा एकदम स्लो वे आहे. ओके, हे त्याचं लिमिटेशन आहे. ओके, नेक्स्ट लिमिटेशन, इट इज ऍडव्हर्सली अफेक्टेड बाय वेदर कंडिशन्स. ओके, आता बघा हे ऍडव्हर्सली अफेक्ट कसं होतं, तर काय होतं, पहिली गोष्ट की समजा कुठं वादळ आलं, कुठून चक्रीवादळ चालू झालं, तर डायरेक्ट अफेक्ट कशावरती होतो, या वॉटरवेज वरती. तुम्ही बघितलं असेल सुनामी सारखे जे काही वादळ येतात किंवा चक्रीवादळ येतात, तर डायरेक्ट अफेक्ट कशावरती होतो, या वॉटरवेज वरती. ओके, म्हणजे वेदरचा डायरेक्ट अफेक्ट जास्तीत जास्त कशावरती होतो, वॉटरवेज वरती. सी ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स लार्ज इन्व्हेस्टमेंट ऑन शिप अँड देअर मेंटेनन्स. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय की इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचे रूट्स तयार करायची गरज नाही, पण ज्यावेळेस आपण या वॉटरवेजने ट्रान्सपोर्टेशन करतो, पण तिथे सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंटची पण गरज आहे. कशाला, ज्यावेळेस आपल्याला मोठमोठ्या जहाजा थ्रू किंवा ज्या मोठ्या शिप्स आहेत त्याच्या थ्रू आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं किंवा बल्की हेवी मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं असतं,
त्यासाठी आपल्याला मोठमोठ्या जहाजा बनवायची गरज असते, शिप्स बनवायची गरज असते आणि हे बनवण्यासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मोठी लागते आणि जेवढ्या मोठ्या जहाजात तेवढंच जास्त त्याचं मेंटेनन्स. म्हणजे पहिलं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करावं लागते? शिप्स कन्स्ट्रक्ट